शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी आणि कुटुंबियांना फोनवरून आमदार संजय गायकवाड यांनी धमकी दिली होती। तसंच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते। त्यामुळे आमदार गायकवाड यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळानं आज अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। भाकपचे पदाधिकारी आणि कॉम्रेड गोविंदराव पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी फोन करून धमकी दिली होती। तसंच महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ वाढवणं, महिलांबद्दल अपशब्द वापरणं अशी गुन्हेगारी कृत्य केली आहेत। याबद्दल शुक्रवारी राजारामपुरी पोलीस ठाण्यात शिष्टमंडळानं आक्रमक भूमिका मांडून देखील अदखलपात्र सौम्य गुन्हे दाखल केले। त्यामुळे पोलिसांनी षडयंत्र रचल्याचा आरोप करत आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे रघुनाथ कांबळे, प्रशांत आंबी, कॉम्रेड दिलीप पवार, बन्सी सातपुते, मुकुंद कदम, सुनील कोळी, सदाशिव निकम, स्मिता पानसरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांची भेट घेतली। आमदार गायकवाड यांना पोलीस पाठीशी घालत आहेत असा आरोप भाकपच्या कार्यकर्त्यांनी केला। गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा पोलिसांवर दबाव आहे, त्यामुळे पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचा आरोप सीमा पाटील, गिरीश फोंडे, स्मिता पानसरे यांनी केला। संविधानानं दिलेली जबाबदारी पार पाडण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप केला। त्यामुळे ह्यांच्या इकडे पण आम्ही कोणत्याही पद्धतीची तक्रार न देता आजपासून आम्ही रस्त्यावरची लढाई तीव्र करतोय। 2 दिवसाने आम्ही हे ज्यांचा दबाव ह्या पोलीस प्रशासनावर आहे त्यांचा पुतळा आम्ही जाळणार आहोत आणि 28 तारखेला आम्ही आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार आहोत। आमदार गायकवाडवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी प्रशांत आंबी यांच्या पत्नी आरती रेडेकर आंबी यांनी केली। तसंच गायकवाड यांच्याकडून पती, सासू आणि आपल्या जीवाला धोका असल्याची भीती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू तसंच पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सुशांत चव्हाण यांच्या समोर व्यक्त केली। शिष्टमंडळानं मागणी करून देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत नसल्याचं लक्षात आल्यानं 26 एप्रिल रोजी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा इशारा शिष्टमंडळानं दिलाय। यावेळी कॉम्रेड मुकुंद कदम, बाबा ढेरे, प्रशांत चांदणे, सुनील कोळी, दिलदार मुजावर, हरीश कांबळे, निलेश बनसोडे, रवी जाधव, श्रीकांत कोळी यांच्यासह आंबी कुटुंबीय आणि पदाधिकारी उपस्थित होते।